काय हो, मुली मिळणार मुली मिळणार मुली मिळणार. जेव्हा तुम्हाला मुली मिळत होते तेव्हा तुम्ही ठेवल्या नाहीत. आणि मुलगी झाली की तोंड मुरडायचे, नाक मुरडायचे, कचऱ्यात नेऊन टाकायच्या. मुलं झाली की 10-10 किलो पेढे वाटायचे. आणि आता मात्र मुली पाहिजेत, मुली पाहिजेत. अहो 15-16 वर्षापूर्वी किती त्रास दिला सुनांना. किती सुनांनी काम करायचं, किती सासुरवास भोगायचा, पहाटेपासून कामं करायचे. तरीसुद्धा 3-3, 4-4 सुना मारल्या, विहिरीत ढकलल्या, जाळून दिल्या, नांदवल्या नाहीत. काळी आहे म्हणून नांदवायची नाही, नकटी आहे म्हणून नांदवायची नाही, बुटकी आहे म्हणून नांदवायची नाही, नाही आवडली नांदवायची नाही, लेकरू नाही झालं दुसरी करायची. त्याचेच तर हे फळ भोगतोय ना आपण. ज्यावेळेस आमचं लग्न झालं त्यावेळेस खूप त्रास सहन केला, खूप कामं केली, खूप निमूटपणे सारं सहन केलं. सासुरवास काढला, सासूचा त्रास काढला, नंदेजावेचा त्रास काढला. आणि आता मुलं लग्नाला आली तर सुनवास. आता दिवस बदलले, मुली मिळणार. आमच्या वयाच्या बायका अशाच लटपट लटपट राहणार आणि सासा म्हणजे मजा बघणार. 15-16 वर्षापूर्वी कितीतरी सुंदर असलं तरी, किती जरी सासरवास काढला तरी, किती जरी करणीधरणी आईवडिलांनी केली तरी ही सून वाईटच असायची. तिला छळलंच जायचं, तिला परकच मांडलं जायचं. आणि आता मुलगी सारखी व्हॉट्सअपवर असते, सारखी ड्युटीवर असते, सारखी ड्रेसवर असते, तरी पण मुली मिळत नाहीत. कसंही त्यांच्यासारखं वागा तरीही त्यांच्या मनातलं काहीही सांगता येत नाही. बघा दिवस कसे फिरतात, प्रत्येकाचे दिवस फिरतात. हो. आणि आत्ता ज्या मुली 25 वर्षाच्या आहेत ना, 26-25च्या, त्यावेळेस त्या जन्मल्या ना, तेव्हा आमच्या सासवांनी खूप खूप आमचा छळ केला. रागवल्या, ओरडल्या, तिचं लग्न कशानं करायचं म्हटल्या, मुलगी झाली म्हणून आम्हाला छळलं. आणि आता कसं वाटतंय, इकडले स्थळ आणतात, तिकडले स्थळ आणतात, इथं मुलगा आहे म्हणतात, तिथं मुलगा आहे म्हणतात. कसं काय वाटतंय आता. आठवा ते दिवस. लेक चालली सासरला चित्रपट, माहेरची साडी चित्रपट. कसा छळ होता मुलींचा. अहो चित्रपटातच नाही, प्रत्येकाच्या जवळजवळ 80% घरात ही स्थिती होती. 10तून एखादी सासू आणि एखादी माणसं चांगली होते. नसता खूप मुलींनी हे असंच भोगले. आणि त्यांच्याच मुली आता लग्नाला आल्या आहेत. मग मागायची का आता मुलगी. आता असं नाही. आता लेक चालली सासरला नाही, लेक चालली माहेरला. काही बोललं की लेक चालली माहेरला. आणि माहेरची नाही साडी आता सगळं सासरचंच आहे. हुंड्यापासून, भांड्यापासून, साडीपासून. आता लेक चालली माहेरला आणि सासरची साडी. 20 वर्षापूर्वीच मुलींची किंमत कळायला पाहिजे होती. आम्ही पण तेव्हा तरुण मुलीच होतो. तेव्हा नाही हो कोणी मोर्चा काढला कलेक्टरकडे. मुलीवर अन्याय होतोय, सासूरवाशींना छळलं जातं आहे, आम्ही सासूरवासनीवर छळ करतो आहे, त्यांच्यावर अन्याय करतो आहे. 20 वर्षापूर्वी ज्या स्त्रिया मारल्यात ना, हुंड्यासाठी छळलं आहे ना, ज्या विहिरीत ढकलल्यात ना, ज्यांना जाळलं आहे ना, छळलं आहे ना, त्याच आता जिजाऊ, त्याच आता कल्पना चावला, त्याच आता देवी, त्याच आता दुर्गा, त्याच आता सरस्वती, त्याच आल्यात आता, त्याच रूप बदलून आल्यात आता.